नमस्कार. आज दिनांक 3 जानेवारी 2026. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा वारला येथे आठवडी बाजार तसेच बाल आनंद मेळावा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये व्यावहारिक ज्ञान आणि संघभावना वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने आमच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा तसेच आठवडी बाजार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शालेय अभ्यासाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी एक दिवस व्यावसायिक आणि सामाजिक अनुभव घ्यावा, ही या उपक्रमामागील मुख्य संकल्पना होती. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9:30 वाजता आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तसेच आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ रुपालीताई राष्ट्रपाल धुळधुळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच सदस्य उपस्थित होते. या मेळाव्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः केलेली आर्थिक उलाढाल, भांडवल गुंतवणे, वस्तूची किंमत ठरवणे आणि ग्राहकांशी सौजन्यपूर्ण संवाद साधणे या गोष्टी विद्यार्थी स्वतः प्रत्यक्ष शिकले. व्यवहारात हिशोब ठेवण्याचे कौशल्यही मुलांनी आत्मसात केले. दुपारी 11:30 वाजता मेळाव्याची सांगता झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला. आनंद मेळावा केवळ एक मनोरंजन नव्हता, तर ते एक आनंददायी शिक्षण होते. पालकांनी आणि शिक्षकांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा मेळावा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. बाल आनंद मेळाव्यातील काही निवडक व्हिडिओ या ठिकाणी मी सादर करीत आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा या बाल आनंद मेळाव्याचा आस्वाद घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनद्वारे जरूर कळवा. कितीला जुडे? तिकडे 2लाच भेटले आम्हाला. पालकाची कितीला आहे ग? 5ला एक. 2 घेतल्या तर मग कमी नाही का? 10ला 3 परवडत नाही. नाही हो. मिरच्या कशा दिल्या ग? 15 रुपये पाव का? भाव लिहून ठेवला वाटते तू, नाही का? संभाराची जोडी कितीला आहे? 5ला. तिकडे स्वस्त भेटली आम्हाला, 2 रुपयाचीच भेटली. मेथीची जोडी 15च्या 2. बर. वांगे छान आहेत, मस्त काटेरी वांगे आहेत. वांगे काय पाव आहेत का? 15 रुपये पाव. मिरच्या घेणार आहे का? बर. तिखट आवडतं सरांना. पदर खोचून घे. दोन शिल्लक झाल्या. 2 गवणी झाली अश्विनीची ना. तू नंतर वापस दे. ₹5 घेऊन घ्या इकडे. पेरू कितीला आहे रे? कितीला आहे का? हा, 5ला 1 का? बरं. तुम्ही आणले पोंगे? तू काय आणलं का? दाखव. तळून आणलास होता? बरं. कितीला विकणार आहेस? प्लेट का? छोट्या मोठ्या आणल्या का मग? बरं, ठीक आहे. तू आणलं दुकान पोंगे. तिने आणले चुनचुन्या गोळ्या. अस्मिता, तू काय आणलं? आप्पे. बरं.
आपल्यासोबत काय आणलं? पोंगे. ते झाकण ठेव त्याच्यावर थोडं. मटकीची उसळ. काय प्लेट आहे मटकीची उसळ? 5 रुपये. 5 रुपये प्लेट. बर, थांब आता एवढं झालं की म्हणजे घ्या मावशी काहीतरी. आपे आणले का? बरं सध्या झाकण खूप आहे. आजही येणार बघा. आता येणार. चांगलं आहे. सुधार. वर वर काढून ठेव. वर काढून ठेव. काय आणले? ठेव रे येड्या. म्हण ना. काय भाव दिले वांगे? 15 रुपये पाव. 10 रुपये पाव लावा ना. अरे लगेच तयार झालं. दे मग पाववर. पाव 10 रुपये पाव लावले वांगे घ्या. बरं बरं. ए टोमॅटो काय मग? जरा कमी लाव जरा. अर्धा किलो दे. आपल्याला वांगे घ्या 10 रुपये पाव. पावभर. 4 रुपये पाडलो टोमॅटो. काढा चांगली चांगली वांगे घेतली. घ्यायचे का? हो ना, पावभर घ्या 10 रुपये. बारीक बारीकच घ्या. किती झाले रे? पावभर पाहिजे. पावभर. मला अर्धा किलो दे. अर्धा किलो घ्यायचे का? जास्त नको देऊ ना. कमी कर मग. बारीक घ्यायचे जरा. हो बारीकच कर. बरोबर ते मोजून घ्या भाऊ. करा खरेदी. किलो हे कर घे. ए दे 20 रुपये. माप बरोबर आहे त्यांनी. पहिलं कमी होतं. बरोबर पकड. पहिलं कमी होतं का नाही मग? तिनं काही डोसे आणले का? जमले का? काय आणलं? तिथे थोड्या वेळाने घेते. चकल्या पण केल्या. चकल्या कोणत्या केल्या पावडी? मोसंबी आणली का? शेतातली आहे. मग जोर मना ना भाव करा ना. मोसंबी घ्या ताजी ताजी 5 रुपयात एक. वडे घ्या गरम गरम. मिरची पण छान आहे मस्त. बटाणे घ्या 5 रुपयाला एक कप. कप कोणता आहे? आणि देणार कशात मग? पोंगे. तू काय आणलं? कुरकुरे, इडल्या, चटणी, ब्रेड पकोडे, पोहे. प्लेट आणले असतील ना पोहे द्यायला. पोंगे. काय आणलं? भेळ. भेळ पेरू है ना. तुझा आहे बाजार. चटणी कशाची आहे ग? शेंगदाण्याची? खोबऱ्याची. तुझे काय उपवासाचे वडे कितीला आहे काय ग? 5 ला एक. 5 ला एक. दही आहे का सोबत? बर. पाचला एक. छान आहे. पोहे काय प्लेट आहेत? पोहे पोहे सांगा काय प्लेट आहेत? 10 रुपये प्लेट. बर. दुर्गा तू काय आणलं? चिवडा. दोघांनी मिळून आणला. टमाटे बेद्रा म्हणतात ना. श्रेयश काय आणलं? काय कारण तसं
अन्यापाशी बशी कितीचे अरे यार पाडत दिसत ना काही. इकडे करा खरेदी करा. आले या ना. या अलीकडे या. तिकडे भाव सांग. सांबाराचा भाव सांग. भाव सांगा. पिशवी आणखी पण येतात ना. काही भाव घे. चांगल्या आहेत मिरच्या. तिखट आहेत. पेरू उपवासाचे पण वडे आहेत बरं. उपवासाचे वडे आहेत म्हटलं समोर. इथे इथे समोर घ्या. तिथे तुम्ही तुम्ही घ्या ना ताई. घेऊन जातो. छोटा पण खरेदी करायला आला नाही का. किलो वरती म्हणून झालंय. सांग कसं करायला ते. 10 रुपये पाव परवडत नाही म्हणते त्याला. खर्चा सांगायचं ते काही. भाव सांगता येईल टमाट्याचा की काय भाव आहे तर.
कढी आवडत असेल तर घ्या ताई. क्या पालक सांबार, क्या पालक सांबार, हे साईडला आमच्या लहान मुलाचा आनंद वाढवण्यासाठी गावातील बंधू भगिनी मित्र बांधव या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि त्यांनी विविध येथील वर्ग 1 ते 7च्या विद्यार्थ्यांनी या शाळेच्या प्रांगणामध्ये बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यासाठी विविध पदार्थांचे खाण्याचे पदार्थ, भाजीपाला आणि इतर वस्तू यांचे स्टॉल लावलेले आहेत आणि यांची खरेदी करण्यासाठी गावातील बंधू भगिनी या ठिकाणी हजर झाले. त्यांचे आम्ही शाळेच्या वतीनं स्वागत करतो. तसेच त्या सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे हिंदू गावकरी मंडळाचे मी अभिनंदन करतो की आज 3 जानेवारी 2025 शनिवारला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण बाल मेळावा आपण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आयोजित केलेला आहे. खरंच आपला संस्कारमध्ये आणि खाद्यपदार्थ आणि आपल्या गावातील घरगुती आणि सेंद्रिय पद्धतीने माल तयार करून आपण त्यांचा चांगलं खाद्यामध्ये उपयोग घ्यावा यासाठी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारला या घरी बाल मेळावा साजरा करता येईल. पण चांगला उपक्रम मागील 5 वर्षापासून आपल्या शाळेमध्ये होत आहे. असा 5 वर्ष कार्यक्रमाचे आणि घेऊन आपल्या मुलांचा आणि विद्यार्थ्यांचा आनंद व्यक्त व्हावा याकरिता सर्वांना शुभेच्छा. सावित्रीबाई जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले या जयंतीनिमित्त वारला येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वारला या ठिकाणी आनंदाचा बाजार हा या शाळेच्या माध्यमातून सर्व शिक्षक बांधवांनी आयोजित केलेला आहे. तर या आनंदाच्या बाजारामध्ये एक विशेष म्हणजे व्यावसायिक शिक्षण आपल्या मुलाला जी काळाची गरज आहे ते या माध्यमातून मिळतं. आपल्या मुलाला भविष्यात उदरनिर्वाहासाठी प्रत्येक ठिकाणी नोकरी मिळणं फार कठीण आहे. म्हणून कोणता नाही कोणता व्यवसाय आपल्या भविष्यात मुलांनी केला पाहिजे, त्याच्याकडे वळलं पाहिजे. ही एक या माध्यमातून ही आपल्या पाल्यासाठी खास विशेष बाब आहे. विशेष करून गावकऱ्यांनी या कार्यक्रमासाठी भरभरून सहभाग दिला, भेट दिली, खरेदी केली, लेकराचा या लहान मुलाचा आनंद द्विगुणित केला. त्याबद्दल मी प्रथमतः हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या जे शाळेच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांची मी स्वतःशी आभार मानतो आणि गावकऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा गावकऱ्यांची मी या ठिकाणी त्यांचे सुद्धा आभार मानतो. असाच कार्यक्रम शिक्षकांनी प्रत्येक 2 महिन्याला 1 महिन्याला असा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे आणि या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांचं सुद्धा यापुढे अजून प्रतिसाद राहील मी अशी आशा व्यक्त करतो. आणि मला आयोजकांनी या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.